माझी धाकटी मुलगी विनया मंदार ठाकूर ही सुगम संगीताचे क्लासेस घेते आणि ती ऑनलाईन घेते. आज जवळजवळ ती 6 वर्ष त्याच्यामध्ये कार्यरत आहे आणि आता तिच्या सर्व विद्यार्थिनींचा गेट टुगेदर हा कार्यक्रम तिने सादर केला. स्वरसंध्या हा कार्यक्रम सादर केला. त्या कार्यक्रमावर मी एक कविता तयार केली, स्वरसंध्या. 27 एप्रिल 2024 रोजी स्वरसंध्या हा कार्यक्रम आयोजिला. स्वरनिनादच्या सौ विनया ठाकूरने सह्याद्री सदन हॉल बुक केला. पुणे, ठाणे, डोंबिवली, नागपूर, चिपळूण विद्यार्थ्यांचा मेळा भरविला. समूह गीते, युगल गीते, भक्तिगीते, तराणा, लावणीने तर हॉल दणदणला. तबला पेटीच्या उत्तम साथीने कार्यक्रमाला शोभा आली. एकापेक्षा एक वरचढ गाणी सर्वांनी सादर केली. ना गायकीला ना पाहिला असा अप्रतिम सुंदर सोहळा सादर केला. उत्तम सूत्रसंचालन, अप्रतिम तबला पेटी वादनाने कार्यक्रम रंगला. विनया मॅडमने लहान मुलांच्या गाण्याची उत्तम तयारी करून घेतली. तितक्याच तत्परतेने मुलींनी ती सुंदर प्रकारे सादर केली. तबला पेटीच्या साथीने लावणी तर एकदम दणक्यात झाली. तबला पेटीच्या साथीने लावणी तर एकदम दणक्यात झाली. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या शिट्ट्यांच्या आवाजात त्याला दाद दिली. पाहून कौतुक अपूर्व सोहळ्याचे, 6 वर्षाच्या अथक परिश्रमाचे चीज झाले स्वरनिनाद संस्थेचे व संस्थेच्या संचालिका सौ विनयाचे. विनयाचा कौशल्याचा रामबाई कौशल्याचा राम ह्या गाण्याने खरोखरच अयोध्या नगरीचे दर्शन घडले. तिने तयार केलेला यमन रागातील तराणा ऐकून प्रेक्षक खूप सुखावले. वेगवेगळ्या गाण्यांनी सादरीकरणांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. अशीच संस्थेची भरभराट होऊ दे. स्वरनिनाद संस्थेचा वटवृक्ष चहूकडे फोफावू दे. किरण प्रभा फाकली संस्थेची ज्योत तेविली प्रेमाची वात्सल्याची. किरण प्रभा फाकली संस्थेची व सौ विनयाची. प्रार्थना आहे आम्हा सर्वांची ईश्वराला, उदंड आयुष्य लाभो संस्थेला व ठाकूर परिवाराला. उदंड आयुष्य लाभो संस्थेला व ठाकूर परिवाराला.